मित्रांनो नमस्कार. नगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी संपलेली आहे आणि सगळ्यांची मतं ही आता मतपेटीमध्ये बंद झालेली आहेत. बरोबर आहे. पण त्याच्यातच एक रडीचा डाव आपल्या कानावरती आला. म्हणजे आपल्या निवडणूक आयोगाचा निरोप आला. तो कोर्टा थ्रू आला. ऍक्च्युली तो कोर्टा थ्रू होता का नाही ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या काळामध्ये उघड होतील नाही होतील. पण अगदी निराशाजनक वातावरण निर्माण झालेलं आहे. कोणासाठी मतदान करायचं, कशासाठी मतदान करायचं, मतदानाच्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फिरवाफिरवी करणार असाल तर आज एक संपादक म्हणून, एक चॅनल म्हणून अतिशय निराश अवस्थेमध्ये तुम्हाला सांगावं असं वाटतं की काय चाललंय नेमकं ह्यांचं. जर ह्यांचं स्वतःलाच कळत नसेल की आपण कुठं चाललोय, आपल्याला काय करायचंय हे जर यांना माहीत नसेल तर मग लोकांना कशाला वेड्यात काढता तुम्ही, लोकांना कशाला ग्राह्य धरता तुम्ही, लोकांच्या या सगळ्या गोष्टींची धावपळ कशाला करता तुम्ही. जे निवडणुकीला उमेदवार म्हणून उभे राहिलेले आहेत त्या बिचाऱ्यांना का उगी त्रास देता तुम्ही, त्यांचा लाखोनी पैसा का बर्बाद करता तुम्ही. तुम्हाला जर अशा निवडणुका घ्यायच्या असतील, एकतर्फी निवडणुका म्हणूया आपण, किंवा बायस निवडणुका जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर का तुम्ही लोकांना उगी त्रास देताय मला कळत नाही. आणि विरोधी पक्षातल्या लोकांना तर माझं सांगणं आहे की का तुम्ही या मूर्खांच्या राजकारणाच्या नादाला लागलात. विरोधी पक्ष इतका विचित्र वागतोय. विरोधी पक्षासारखा वागतच नाहीये मुळामध्ये. सगळ्यात महत्वाचं की का विरोधी पक्षाला एवढं निवडणुकांचं वावड हे झालेलं आहे, उतावळेपणा झालेला आहे. अरे सोडून द्या निवडणुका. एक वर्षभर, पाच वर्षाचा जो कार्यकाळ आहे याच्यामध्ये आपण निवडणुका नाही लढलो, काय फरक पडणार आहे. असंही निवडून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मॅक्सिमम येणारच आहेत. तर 100% त्यांचे निवडून येऊ द्या आणि राज्य करू द्या त्यांना, लोकांच्या प्रश्नांना तोंड देऊ द्या त्यांना. तुम्ही का उभारताय निवडणुकीला. मी तर म्हणेन की शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा मग म्हणजे उद्धव ठाकरेची शिवसेना असेल, काँग्रेस असेल, भारतीय काँग्रेस असेल, शिवाय ही शरद पवारची राष्ट्रवादी काँग्रेस असेल, किंवा मग वंचित बहुजन आघाडी असेल, ही इतर जे डावे पक्ष सगळे जे सत्तेतले पक्ष आहेत यांना सोडून बाकीच्या पक्षांना मला सांगावं असं वाटतं की तुम्ही निवडणुका लढू नका ना. जर का निवडणूक आज होतीये, 5 ते 6 वाजेपर्यंत मतदान होते 2 डिसेंबरला, 4 ते 5 वाजेपर्यंत मतदान होत आहे आणि मग कोर्टाचा निकाल, खंडपीठाचा निकाल येतो की उद्या होणारी मतमोजणी ही 20 तारखेला ढकलली जाते. हा काय खेळ आहे. काय चालवलंय तुम्ही लोकांचं, तमाशा लावलाय कशासाठी. परंतु हे सगळं 2 तारखेला ज्यांचे ठरलेलं होतं त्यांचं 2 तारखेला करायचं आणि उरलेल्यांचं 20 तारखेला करायचं. यंत्रणांवर का ताण आणता तुम्ही एवढा. कोर्टाला एवढं कळत नाही, खंडपीठाला एवढं कळत नाही. यंत्रणांवरती किती ताण आणणार तुम्ही. अहो, ज्या लोकांना BLO म्हणून नेमणुका केलेल्या आहेत मुंबईमध्ये किंवा इतर ठिकाणी महानगरपालिका क्षेत्रामध्ये, तर त्या एका BLO म्हणून नेमलेल्या माणसांनी मला हे काम जमत नाहीये, मला वाचायला लिहायला येत नाहीये म्हणून बिचाऱ्यांनी फाशी घेतली, आत्महत्या केली. तसं नोट लिहून आत्महत्या केली मुलाबाळांना. आणि तुम्ही काय सांगताय हे सगळं. तुम्ही काय चालवलाय हा खेळ मला कळत नाहीये. आणि आता 20 तारखेपर्यंत त्या पेट्यांचं रक्षण करत बसायचं का लोकांनी. 20 तारखेपर्यंत ते सगळ्या मशिनी सांभाळत बसायच्या आपण सगळ्यांनी. काय चाललंय हे सगळं मला कळत नाही. आणि लोक पण शांतपणानं हा कोर्टाचा निर्णय आला म्हणून आपण ऐकून घेत बसायचं. मला कळत नाही. अहो, तुम्ही लोकांच्या हातामध्ये, ठीक आहे की कायद्याने काही बंधनं आपल्याला जरूर आहेत, पण आपण कायद्याने या गोष्टी करू शकतो ना की आम्ही मतदानावरच बहिष्कार घालतो, आम्ही मतदान करणारच नाहीये, किंवा आम्ही मतदानाला, निवडणुकीला उभारणारच नाहीये असं विरोधी पक्षाने ठरवा ना. का तुम्ही सहजासहजी निवडणुका घशात घालून देताय. का तुम्ही स्वतःचा पैसा खर्च करताय. आता 3 तारखेला होणारा जो निकाल आहे, 3 तारखेला जो निकाल लागणार होता नगरपालिकांचा, तो 20 तारखेला गेला. आता 20 तारखेपर्यंत ह्या निवडणुकीच्या सगळ्या यंत्रणा गोदामामध्ये, मग सुरक्षा रक्षक आले मोठ्या प्रमाणात, शिवाय ह्या पक्षांच्या लोकांचा खर्च आला, त्यांची माणसं तिथं ठेवावी लागतील, एजंट त्यांना.
त्याचं रक्षण करावं लागेल, बघावं लागेल. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा खर्च आला, लाईटचा खर्च आला. सरकारला शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाही आहेत. बोंबाबोंब आहे त्या शेतकऱ्यांना देण्याच्या पैशासंदर्भात. आणि सत्ताधारी म्हणतात की शेतकऱ्यांना योग्य वेळी पैसे देऊ म्हणतात आम्ही. शेतकऱ्यांची कुठली योग्य वेळेची वाट बघताय हो तुम्ही? त्यांचे संसार उद्ध्वस्त झाल्यानंतर पैसे देणार आहात त्यांना तुम्ही? का अख्खं कुटुंबाच्या कुटुंब फाशी घेतल्यानंतर पैसे देणार आहात तुम्ही त्यांना? काय लावलंय हे तुम्ही फडणवीस साहेब? मुख्यमंत्री पदावरती बसलेले आहात, इतके जबाबदार व्यक्ती आहात तुम्ही. एकनाथजी शिंदे एवढं मोठं बगावत करून तुम्ही मुख्यमंत्री झाला होता, आता उपमुख्यमंत्री झालेला आहात. अजित पवार उपमुख्यमंत्री पदावरती बसलेली माणसं आहेत तुम्ही. तुम्हाला शेतकऱ्यांचं दुःख कळत नाही? लाखो करोडोची कर्ज माफ करता आणि शेतकऱ्यांना नाही तुम्हाला माफ करावं असं वाटत? त्याच्यासाठी तुमच्याकडे पैसा नाही आणि निवडणुकांसाठी मात्र एवढा जास्तीचा खर्च करण्याचा पैसा तुमचा येतो कुठून प्रशासनावरती? तो खर्च तुम्ही कुठून करणार आहात आता 20 तारखेपर्यंतचा? त्रागा होतो. अहो कशाला उगीच लोकांच्या जीवाशी खेळताय तुम्ही सगळेजण? आणि आम्ही ही मुख्य प्राणी, आंधळे, बहिरे, ज्याला तो बोलायचं म्हणलं तर वाचा नाहीये, बघायचं म्हणलं तर डोळे नाहीयेत, ऐकायचं म्हणलं तर कान नाहीये, प्रतिकार करायचा म्हणलं तर हात नाहीये, अशी अवस्था करून ठेवली आहे तुम्ही जनतेची. मला ना आमचे एक मार्गदर्शक डॉक्टर आहेत, डॉक्टर विश्वासराव मोरे. ते खूप चांगलं एक उदाहरण देतात. हिटलर ज्या वेळेला त्याच्या सगळ्या टीमचं नेतृत्व करत होता आणि हिटलरने त्याच्या टीमची एक मिटिंग घेतली, मला राज्य कसं करायचं आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी जी मिटिंग घेतली, तर त्या एक मोठासा टेबल होता आणि त्या टेबलवरती मोठ्या प्रमाणात दाणे टाकलेले गेले होते. म्हणजे आपलं राज्य कसं चाललंय त्याचं ही उदाहरण आणि आपल्याला राज्य कसं करायचं आहे हा डेमो दाखवण्यासाठी हिटलरनी ही गोष्ट केली होती आपल्या अधिकाऱ्यांसाठी. त्या कोंबड्यांसमोर मोठ्या प्रमाणात दाना पाणी टाकला, कोंबड्या लागल्या खायला. 2 दिवस उपाशी होत्या कोंबड्या, 2 दिवस कोंबड्या उपाशी ठेवल्या आणि त्यांच्यासमोर दाना पाणी टाकलं. कोंबड्या वाचा 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 खायच्या नादाला लागल्या आणि त्याची ह्यांनी पिसं उपटायला सुरुवात केली. जखमी झालेल्या कोंबड्या, पिसं उपटलेल्या कोंबड्या, तरी त्यांचं लक्ष कुठं होतं? खाण्यावर होतं. हे अधिकाऱ्यांना दाखवलं डेमो त्यांनी. जनतेची अवस्था अशी करून ठेवा. आणि तशीच अवस्था आता आपल्या जनतेची झालेली आहे. काही झालं तरी आम्ही बोलायला तयार नाही, बोललं तरी कोणी ऐकायला तयार नाही. काय नेमकं मला काही कळत नाही. या नगरपालिकाच्या निवडणुका 20 तारखेला ढकलून शासनानं अक्षरशः आत्ता निवडणुकीला उभारलेल्या लोकांचा अपमान केलाय, मतदारांचा अपमान केलाय. आपल्या तिजोरीवरती अतिरिक्त भार टाकून घेतलेला आहे या लोकांनी. आता मला सांगा, ज्यांच्या निवडणुका 20 तारखेला ढकललेल्या आहेत त्यांना किती गोष्टीला सामना करावा लागत असेल याचा विचार तुम्ही करणार नाहीये. फडणवीस साहेब तुम्ही करणार नाहीये. तरी सुद्धा आम्ही संपादकीय म्हणून आवाज उठवत राहू या सगळ्या गोष्टींसाठी. आणि हे तुम्ही अतिशय चुकीचं केलेलं आहे. शासनावरचा भार तुम्ही वाढवताय, शासनाला तुम्ही आर्थिक नुकसान तुमच्यामुळे मोठ्या प्रमाणात होतीये आणि तुम्ही लोकांची कर्ज माफ करत नाही, शेतकऱ्यांना काही हमी भाव देत नाही, शेतकऱ्यांची कर्ज माफ करत नाही. हे काही बरोबर नाहीये. ह्या निवडणुका अतिशय चुकीच्या पद्धतीनं पुढे गेलेल्या आहेत. आता ह्याचे अर्थ बरेच निघतात, बऱ्याच गोष्टी होतात. तुम्ही 20 तारखेपर्यंत काय करणार आहात? लोकांना कुठला निकाल देणार आहात? लोकांनी कुठल्या निकालाची अपेक्षा व्यक्त करायची? काही नाही. निवडणुका जड झाल्या आहेत तुम्हाला. तुम्ही घेऊ नका निवडणुका उगी. लोकांना उगीच पळावपळ करू नका. लोक हजारो लाखो रुपये याच्यामध्ये पाण्यासारखा व्हायला गेलेला पैसा आहे आणि तुम्ही त्यांच्या जीवाशी खेळताय. अतिशय चुकीचं आहे, अतिशय चुकीचं आहे. एक संपादक म्हणून मी तर या सगळ्या गोष्टींचा खरं तर निषेध करायला पाहिजे आणि मी ते करतो की तुम्ही निवडणुका पुढे ढकलणं, कोर्टाने हा डिसिजन देणं काही नाही हो. आर्ग्युमेंट आणि काय नाही. आर्ग्युमेंट येण्याच्या आधी मुख्यमंत्री स्टेटमेंट देतात. सगळी सेटिंग चाललेली आहे नुसती. बोलावंसं पण वाटत नाही पुढे संपादक म्हणून. बघा, विचार करा तुम्ही.